गणित आहे. आवाज येतोय? ऑनलाईन आहेत त्यांना आवाज येतोय का? बोर्डवर चल. या चॅप्टरमधला आता लास्ट पॉईंट आपण बघतोय. या लास्ट पॉईंटमध्ये आपण काय बघणार आहे? रेडॉक्स रिॲक्शन अँड इलेक्ट्रोड प्रोसेस. म्हणजे हा जो पार्ट आहे तो तुम्हाला 12th मध्ये जो तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये हा पार्ट तुम्हाला युजफुल आहे. तर त्याचं जे थोडंसं बिगिनिंग किंवा त्याचं जे थोडंसं बेसिक आहे ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. ओके, यामध्ये आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचा स्टडी केला जातो. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. So what are the electrochemical cells? Electrochemical cells involves the relation between chemical energy and electrical energy. Electrical energy आणि chemical energy चे रिलेशन आहे ते आपण त्या इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये स्टडी करतो. तर या चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो? तर या चॅप्टरमध्ये आपण रेडॉक्स रिॲक्शन शिकलो. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? तर ज्या रिॲक्शन ज्यांच्यामध्ये सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं. ओके, द रिॲक्शन्स in which oxidation and reduction occurs simultaneously are called as redox reactions. Okay, so याच्यामध्ये सुरुवातीला आपण redox reactionचा स्टडी करतो त्यावेळेस इंट्रोडक्शनच्या वेळेस मी तुम्हाला एक पार्ट सांगितला होता की त्यांनी काय केलं, एक सिंपल एक्सपेरिमेंट केला. त्यामध्ये एक झिंक रॉड घेतला आणि तो झिंक रॉड त्यांनी कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये टाकला. झिंक रॉड इज डिप्ड इन द सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. Copper sulfate. In copper sulfate, the oxidation state of copper was 2+. Okay, 2+. सल्फेटवर 2 मायनस चार्ज असतात, त्यामुळे सल्फेटवर 2 निगेटिव्ह चार्ज आहेत. सो कॉपरवर इथं 2 प्लस चार्ज असतात. सो इट इज कॉल्ड एज क्युप्रिक सल्फेट. क्युप्रिक सल्फेटमध्ये त्यांनी एक झिंकचा रॉड टाकला, झिंक रॉड. ओके, तर याच्यामध्ये काय झालं, हे ज्यावेळेस असं ठेवल्यानंतर हा जो सोल्युशनचा कलर होता तो कसा होता? ब्ल्यू कलर होता. सो ब्ल्यू कलर होता. कॉपर सल्फेटमध्ये कॉपरची प्लस ऑक्सिजन रेट असताना त्याचा कलर ब्ल्यू असतो. आणि त्याच्यानंतर हे त्यांनी ठेवल्यानंतर काही वेळानंतर 1, 2 ते 3 तासानंतर काय झालं, तर हा जो सोल्युशनचा कलर आहे तो कलरलेस झाला. ओके, म्हणजे सोल्युशनचा कलर काय झाला? कलरलेस झाला. त्याच्यावरून त्यांनी काय कन्क्लुजन केलं, याचा अर्थ हा जो झिंक रॉड आहे त्या झिंक रॉडमधले झिंक रॉडचं काय झालं, झिंक रॉडचे इलेक्ट्रॉन्स 2 त्यांनी लॉस केले. इलेक्ट्रॉन लॉस केले आणि झिंक आयन तयार झाले. त्यामुळे या इलेक्ट्रॉनवर कोणते चार्ज आले? सगळे इलेक्ट्रॉनवर आले इलेक्ट्रॉन्स. याच्यावर कोण आले? इलेक्ट्रॉन्स. म्हणजे निगेटिव्ह चार्ज आला. इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज आला. आणि त्याच्यावरचे जे Zn+ आयन आहेत, Zn2+ आहेत, ते सगळे बाहेर गेले. Zn+ आयन बाहेर गेले. म्हणजे जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन या रोडवर राहिले. त्यामुळे हा रोड कोणता चार्ज आला? याच्यावर निगेटिव्ह चार्ज. याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आला. सिमिलरली जेव्हा त्यांनी काय केलं की याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की देर इज, हे कसं प्रूव्ह केलं, तर या झिंकमध्ये त्यांनी परत या सोल्युशनमध्ये, हे जे कलरलेस सोल्युशन आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस सल्फर गॅस पास केला त्यावेळेस त्याचं काय तयार झालं? झिंक ब्लेंड तयार झाला. ZnES तयार झाला. झिंक ब्लेंड तयार झाला. आणि झिंक ब्लेंड तयार झाला, त्याचा व्हाईट पिपीट तयार झाला. झिंक ब्लेंडचा व्हाईट पिपीट तयार झाला, तो खाली राहिला. आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की देर इज अ फॉर्मेशन ऑफ Zn+ आयन्स, Zn2+ आयन्स. ओके, म्हणजे अगोदर सोल्युशन कलरलेस झालं होतं. त्याच्यामध्ये ज्यावेळेस सल्फर पास केला त्यावेळेस सल्फर पास केल्यानंतर त्याचं झिंक सल्फाईड तयार झाला. आणि झिंक सल्फाईडचा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तयार झाला आणि तो खाली डीप झाला. त्याच्यावर काय सांगितलं गेलं की तिथं याचा अर्थ Zn+2 आयन तयार झालेले आहे. So from this they have given one reaction, that is this zinc is converted to the Zn2+ and with loss of 2 electrons. 2 इलेक्ट्रॉन लॉस केले त्यामुळे 2+. Okay, so this is oxidation reaction. Oxidation reaction. Okay, similarly जेव्हा काय केलं की याच्यामध्ये त्यांनी कॉपरचा रॉड घेतला आणि त्यासाठी सोल्युशन घेतलं क्युप्रिक सल्फेट. कॉपर सल्फेट सोल्युशन. इथं सुद्धा कॉपरची काय आहे? 2+ ऑक्सिडेशन स्टेट आहे. ओके, सो याच्यामध्ये परत त्यांनी काय केलं, कॉपर टाकल्यानंतर आता इथं मात्र काय झालं की याच्यामध्ये जे कॉपर प्लस होते म्हणजे या रॉडवर काय झालं की या रॉडमधले इलेक्ट्रॉन्स यानं गेन केले. कॉपरने इलेक्ट्रॉन गेन केले आणि इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे हा कॉपर आहे तो याच्यामध्ये डिपॉझिट झाला. म्हणजे हे जे कॉपर 2+ आयन आहे
कॉपर 2+ आहे ते सगळे याच्याकडे जायला लागले. ओके, पण आता हे होत असताना काय झालं, मग त्याने काय सांगितलं की याच्यावरती कसं प्रूफ झालं, तर हा कॉपर, हा जो रॉड आहे त्या रॉडवर कॉपरचा कलर यायला लागला. आपल्याला माहिती कॉपर आहे तो रेडिश ब्राऊन कलरचा असतो. मग 2-3 तासानंतर हा रॉड आहे तो पूर्णपणे जो डीप झाला होता तो पार्ट त्यांना काय झाला, रेडिश ब्राऊन झाला, रेडिश ब्राऊन. सो त्याच्यावर म्हणजे लक्षात आलं, मीन्स देर इज अ डिपोजिशन ऑफ कॉपर ऑन द रॉडवर डिपॉझिशन आहे इन द फॉर्म ऑफ सॉलिड. म्हणजे या कॉपर 2+ ने काय केलेलं आहे, तर 2 इलेक्ट्रॉन गेन केलेत आणि त्याचं कन्व्हर्जन झालं आहे कॉपर सल्फेटमध्ये. म्हणजे हा सॉलिड कॉपर तयार झाला, सॉलिड. तो सॉलिड कॉपर याच्यावर डिपॉझिट झाला, म्हणजे आयोनिक फॉर्ममध्ये होता त्याचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन झालं, तो या रॉडवर डिपॉझिट झाला. ओके, हे त्यांचं ऑब्झर्वेशन होतं. मग याच्यावर काय झालं, मीन्स दिस कॉपर 2+ आयन विच इज present, this copper sulfate solution which contains this copper sulfate solution means gains 2 electron and it is reduced, means this is reduction reaction. परत काय झालं, काही वेळानंतर ही रिॲक्शन इथं स्टॉप झाली. म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज आले सगळे रॉडवर, इथं निगेटिव्ह चार्ज आले कारण इलेक्ट्रॉन जमा होतात इथं, बरोबर. आणि सोल्युशनमध्ये कोणते आयन तयार झाले असणार आहे, Zn+ आयन तयार झाले, Zn+ आयन वाढले असते. आणि रॉडवर कोणता चार्ज झाला, निगेटिव्ह. इथं सगळे कॉपर येऊन डिपॉझिट झाले आणि इलेक्ट्रॉन गेन करतायत. म्हणजे याच्यावर इथं कोणता चार्ज येतो, सगळे कॉपर प्लस याच्यावर येणार आहे. कॉपर प्लस 2+चे कन्व्हर्जन कॉपरमध्ये होणार आहे. म्हणजे कॉपर प्लस सगळे इथं याला डिपॉझिट झाले. म्हणजे याच्यावर हे सगळे इलेक्ट्रॉन्स फॉर्म झाले आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. ओके, सो इथं पहिल्या रिॲक्शनमध्ये झिंकवर काय झालं, ऑक्सिडेशन झालं, आणि इथं काय झालं, रिडक्शन. ओके, सो त्याच्यावरून त्यांनी काय सांगितलं, इफ मेटल रॉड इज डिप्ड इन इट्स सोल्युशन. म्हणजे आता हा रॉड आहे, हा कोणता झिंक रॉड आहे. झिंक रॉड जर आपण झिंक रॉड हे सिंपल, हे पहिलं एक्झाम्पल होतं. त्याच्यानंतर झिंक रॉड त्यांनी झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये टाकलं, झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये टाकलं. तर याच्यामध्ये काय आहे, Zn2+ आहे. सो झिंक काय करतोय, तर याच्यामध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन याच्यावर येतात, तर अजून Zn+ आयन रिलीज करतोय. म्हणजे सोल्युशनमध्ये Zn+ आयन वाढले, सो याच्यावर कोणता चार्ज आला, रॉडवर निगेटिव्ह चार्ज आला, सो पहिल्या स्टेपमध्ये आपण हे जे एक्सपेरिमेंट होता तो सुरुवातीचा मी तुम्हाला सांगितलं की ब्ल्यू कलर डिसअपिअर होते. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं, आता बघा जरा फक्त करेक्ट करतो मी, पहिल्यांदा सोल्युशन सांगितलं होतं ते परत एकदा सांगतो की हा रॉड झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये टाकला, म्हणजे झिंकचा रॉड झिंकच्या सोल्युशनमध्ये टाकला आणि कॉपर रॉड कॉपरच्या सोल्युशनमध्ये टाकला आणि सेपरेटली स्टडी केला. तर त्यांच्या असं लक्षात आलं की याचं काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय आणि याचं काय होतं, रिडक्शन होतं. ओके, याचं ऑक्सिडेशन होतं, याचं रिडक्शन होतं. ओके, सो मग परत काय केलं यांनी, तर याच्यामध्ये एक इक्विलिब्रियम स्टेट तयार झाली. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ती इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे. म्हणजे काय झालं, तर एका स्टेटला जाऊन थांबली की झिंक आयन रॉड Zn+2 आयन रिलीज करतोय, आयन्स वाढले सोल्युशनमध्ये, तर एक वेळ असेल की ती रिॲक्शन थांबेल. सो त्याच्यामध्ये काय होणार, रिव्हर्सिबल रिॲक्शन होणार. म्हणजे त्याच्यानंतर परत त्याचं डिपॉझिशन होणार नाही, एक सॅच्युरेशन पॉईंट येणार त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम पॉईंट. सिमिलरली इथं पण एक काय इक्विलिब्रियम पॉईंट की कॉपर इलेक्ट्रॉन घेईल पण एक ठराविक अमाऊंटमध्ये कॉपर डिपॉझिट झाल्यानंतर त्याची कॅपॅसिटी संपेल आणि मग त्याच्यामध्ये एक सॅच्युरेशन पॉईंट येईल, त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम पॉईंट. त्यामुळे हे मी इक्विलिब्रियम साईनला दाखवलं. पण याच्यामध्ये काय झालं, तर ऑक्सिडेशन झालं आणि याच्यामध्ये काय झालं, रिडक्शन झालं. आता काय केलं, डॅनियल हा जो सायंटिस्ट आहे त्यानं काय केलं, तर हे जे 2 बिकर आहेत ते एकामेकाला जॉईन केले. हे जे 2 बिकर आहेत ते एकामेकाला काय केले, जॉईन केले. मग याच्यामध्ये काय त्याला बघायला मिळालं, तर डॅनियल सेलमध्ये काय केलं बघा, तर हे 2 बिकर घेतले, याच्यामध्ये इथे एक रॉड आहे, हा झिंक रॉड आहे आणि सोल्युशन आहे ते झिंक सल्फेट. ओके, इथे एक रॉड घेतला, तो रॉड आहे कॉपर रॉड आणि याला मग त्यानं सोल्युशन घेतलं कॉपर सल्फेट सोल्युशन. ठीक आहे, आता काय झालं, तर यांच्यामध्ये काय झालं, तर हा झिंक Zn2+ आयन
रिलीज करतोय आणि याच्यावर कोणते इलेक्ट्रॉन येणार मग एकामध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे हा कोणता चार्ज होणार याच्यावर निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज म्हणजे हा रॉड कसा झाला निगेटिव्ह झाला याच्यामध्ये रिॲक्शन कुठची झाली तर झिंकने Zn2 प्लस आयन तयार केले प्लस 2 इलेक्ट्रॉन लॉस केले ते 2 इलेक्ट्रॉन इथंच आहेत आणि झिंक आयन सोल्युशनमध्ये टाकले सोल्युशनमध्ये काय वाढणार Zn2 प्लस आयन वाढणार त्यामुळे सोल्युशनमध्ये ऑलरेडी झिंक सल्फेटचं सोल्युशन आहे म्हणजे Zn2 प्लस आयन आहे ते सल्फेट आयन पण आहे तर यांच्यामध्ये काय होईल झिंकचा आयन वाढणार एक स्टेप येणार की तिथे ते थांबणार त्याच्यानंतर इकडं दुसऱ्या बिकरमध्ये काय केलं कॉपर सल्फेट सोल्युशन घेतले त्यामध्ये कॉपर 2 प्लस आयन आहे आणि SO4 मायनस आयन आहे तर याच्यामध्ये हा रॉड कॉपरचा डीप केला तर कॉपर काय करतोय तर या कॉपरने काय केलं तर इलेक्ट्रॉन घ्यायला सुरुवात केली इलेक्ट्रॉन घ्यायला सुरुवात केली म्हणजे याच्यामध्ये आता हा जो कॉपर आहे तो कॉपर याच्या जवळ यायला लागला रॉडच्या जवळ यायला लागला आणि इलेक्ट्रॉन याच्याकडचे घ्यायचा कॉपरवरचे इलेक्ट्रॉन घ्यायचा आणि तो याच्यावर डिपॉझिट व्हायला लागला म्हणजे हा जो पार्ट जो डीप झालाय त्याच्यावर कॉपर डिपॉझिट व्हायला लागला आणि तो काय करायला लागला इलेक्ट्रॉन याच्याकडून घ्यायला लागला म्हणजे इथं काय तयार झालं Cu2 प्लस गेनिंग 2 इलेक्ट्रॉन फ्रॉम द रॉड अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ कॉपर सॉलिड ओके डिपॉझिशन ऑफ कॉपर ऑन द रॉड एक वेळ अशी येईल की याच्यामध्ये सुद्धा हा कॉपर रॉड इलेक्ट्रॉन द्यायची बंद करेल आणि एक सॅच्युरेशन पडेल ओके सो ह्या दोन्ही रिॲक्शन कशा असणार आहेत इक्विलिब्रियममध्ये असणार आहेत सो बोथ द रिॲक्शन्स आर इक्विलिब्रियम पण याच्यामध्ये बघितलं तर ही रिॲक्शन जी आहे ती याच्यामध्ये काय होते ऑक्सिडेशन होते याच्यामध्ये काय होते ऑक्सिडेशन आणि याच्यामध्ये काय होते रिडक्शन याच्यामध्ये काय होते रिडक्शन मग आता याच्यामध्ये डॅनियल सायंटिस्ट आहे त्याने काय केलं तर या 2 रिॲक्शन मेटॅलिक वायरनं कनेक्ट केलं आणि याला एक स्विच ठेवलं मेटॅलिक वायर आता स्विच कनेक्ट केला मग काय होते ह्या रिॲक्शन ज्या थांबल्या होत्या स्विच जर ऑन केला म्हणजे हे एकमेकाला जॉईन केलं तर काय होणार आता इकडचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन या वायरमधून बिकॉज दिस मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी त्यामुळे काय होणार इकडचे इलेक्ट्रॉन या वायरमधून इकडे येणार आणि ते याला इथे पोचणार आणि त्यामुळे हे वायर म्हणजे कॉपरला इलेक्ट्रॉन मिळणार आणि कॉपर याच्यावर डिपॉझिट होणार ओके म्हणजे कॉपर याच्यावर डिपॉझिट व्हायला लागला आणि झिंकनं Zn प्लस आयन टाकायला लागला पण ही रिॲक्शन कम्प्लीट होण्यासाठी यांच्यामध्ये त्याने एक वापरलेलं आहे सॉल्ट ब्रिज काय वापरला सॉल्ट ब्रिज सॉल्ट ब्रिज काय करत असतो इथे कॉटन लावलेला असतो सॉल्ट ब्रिजमध्ये असतो KCl किंवा अमोनियम नायट्रेट सोल्युशन KCl और अमोनियम नायट्रेट म्हणजे NH4 अमोनियम नायट्रेट ओके सो K प्लस और Cl मायनस हे इलेक्ट्रोलाइट आहे these are the electrolytes इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये काय होतं इथं कॉटन लावलेलं असतो इथं कॉटन लावलेलं असतो याच्यामध्ये काय आगार आगार सोल्युशनमध्ये आगार आगार सोल्युशन काय करतं तर ते थोडंसं सेमी सॉलिड असतं मग याचं सोल्युशन बनवलं जातं ते हॉट कंडिशनमध्ये त्याच्यामध्ये आगार आगार टाकून बॉईल केलं जातं बॉईल केल्यानंतर काय होतं की हे थोडंसं कूल केलं म्हणजे पहिल्यांदा लिक्विड फॉर्ममध्ये असतं कूल केलं की थोडंसं सॉलिडिफाय होतं म्हणजे जेली टाईप तयार होतं जेली कंपाऊंड तयार होतं मग ते जेली कंपाऊंड या ग्लासच्या ट्यूबमध्ये भरलं जातं याला म्हटलं जातं सॉल्ट ब्रिज सॉल्ट ब्रिज सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ डॅनियल सेल डॅनियल सेल आणि याच्यामध्ये काय झालं ज्यावेळेस हा स्विच ऑन केला त्यावेळेस हे सर्किट कंप्लीट झालं सो इन दिस वे दिस केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल इट इज एक्झाम्पल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल these electrochemical cells are divided into 2 types one is a galvanic cell or it is also called as voltaic cell and another type is an electrolytic cell these are the 2 types of the electrochemical cell and what are the electrochemical cell is a generation of measurement of reading of EMF means there is a potential generated in the solution when potential is generated potential म्हणजे electric potential कधी तयार होतो तर electric potential कधी तयार होतो when a rod is dipped in its solution इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन म्हणजे सेम रॉड इज डिप्ड इन इट्स इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन म्हणजे इथं बघा झिंक त्याच्या सोल्युशनमध्ये झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये कॉपर त्याच्या सोल्युशन म्हणजे कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये जर डिप केला तर त्या ठिकाणी पर्टिक्युलरली ज्या रिॲक्शनमध्ये जे म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन होईल एखाद्या रिॲक्शनमध्ये रिडक्शन होईल आणि त्या रिॲक्शन तिथं होतात आणि त्यावेळेस काय होतं की याच्या विरुद्ध जे आयन्स तयार होतात म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज असले निगेटिव्ह चार्ज तयार झाले म्हणजे साईडला पॉझिटिव्ह चार्ज असतील सो देयर इज अ सेपरेशन ऑफ चार्जेस there is a separation of charges that time it is called as electrode कधी म्हणतात की
देयर इज अ सेपरेशन ऑफ चार्जेस वेन इट इज डिप्ड इन इट्स सोल्युशन. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेशन होतं आणि त्यामध्ये जर पोटेन्शियल तयार होतं ते पोटेन्शियल मेजर करतोय आपण. त्यासाठी आता इथं आपण म्हणजे देयर इज अ रिलेशन बिटवीन केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. Chemical energy and electrical energy means these electrons are flowing through the wire, means these electrons are coming from the solution. So solution is a chemical. So this chemical energy is converted to the electrical energy. So this is the relation between this is the relation in which electrical energy and chemical energy. So these such a type of cells are called as electrochemical cells. यांना काय म्हटलं जातं इलेक्ट्रोकेमिकल सेल. मग इलेक्ट्रोकेमिकल सेलचे दोन टाईप आहेत, गॅल्व्हॅनिक सेल आणि व्होल्टाइक सेल, आणि दुसरा आहे इलेक्ट्रोलायटिक सेल. आता नेहमी हे गॅल्व्हॅनिक सेल असू द्या किंवा इलेक्ट्रोलायटिक सेल असू द्या त्याचे रिप्रेझेंटेशन कसं असतं तर असे दोन इलेक्ट्रोड असतात. त्या दोन इलेक्ट्रोडमध्ये लेफ्ट साईडला जे असतात लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन इलेक्ट्रोड असतात. तर लेफ्ट साईडला जो इलेक्ट्रोड असतो त्याच्यावर काय होत असतं नेहमी ऑक्सिडेशन होतं. काय होतं ऑक्सिडेशन जे होतं ते नेहमी काय करतात लेफ्ट साईडला येतात आणि रिडक्शन जे होतं ते नेहमी राईट साईडला येतं. अजून काय होतं तर लेफ्ट साईडला जो असतो त्याला म्हणायचं ॲनोड. लेफ्ट साईडला जो इलेक्ट्रोड असतो तो काय असतो ॲनोड आणि राईट साईडला जो इलेक्ट्रोड असतो तो काय असतो कॅथोड. म्हणजे मला सांगा ॲनोडवर नेहमी काय होणार ऑक्सिडेशन. ॲनोडवर काय होणार ऑक्सिडेशन. पण या दोघांच्या मध्ये फरक आहे. तर याच्यामध्ये काय होत असतं केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी आणि याच्यामध्ये काय होत असतं इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड टू द केमिकल एनर्जी. म्हणजे दोन्ही अपोजिट आहे. त्यामुळे इथं याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये जो ॲनोड आहे तो ॲनोडवर काय होतं सांगा ऑक्सिडेशन. ॲनोडवर काय होतं ऑक्सिडेशन आणि कॅथोड जो आहे कॅथोड म्हणजे तो पण इलेक्ट्रोड आहे. कॅथोडवर काय होतं रिडक्शन. कॅथोडवर काय होतं रिडक्शन. ॲनोडवर कोणता चार्ज आहे निगेटिव्ह आणि कॅथोडवर कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह. सिमिलरली जर तुम्ही इथं जर इलेक्ट्रोलायटिक सेल घेतला तर इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये पण लेफ्ट साईडला कोण असणार आहे ॲनोड आणि राईट साईडला कोण असणार आहे कॅथोड. ओके. ॲनोडवर काय होतं ऑक्सिडेशन. ॲनोडवर काय होतं ऑक्सिडेशन आणि कॅथोडवर काय होतं रिडक्शन. ओके. सो इथं याच्यामध्ये काय होत असतं केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. याच्यामध्ये काय होतं त्याच्या अपोजिट इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द केमिकल एनर्जी. ओके. Now there should be these are the opposite to each other. So here this anode contains negative charge and in this reaction anode contains positive charge and cathode contains negative charge. So remember that. मुलांचं सगळ्यात जास्त कन्फ्युजन कुठं होतं तर या पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. ओके. आता या दोघांच्या मध्ये ओळखायचं कसं की तो सेल कोणता आहे गॅल्व्हॅनिक सेल कधी आणि इलेक्ट्रोलायटिक सेल पण ते तुम्हाला सांग. जर वर बॅटरी जोडलेली असेल बॅटरी कशी दाखवतो आपण बरोबर अशा सिंबल दाखवतो बॅटरी. जर बॅटरी जोडली असेल याचा अर्थ इलेक्ट्रिक एनर्जी आपण देतो इनपुट झालं ते म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड टू द केमिकल एनर्जी. त्यावेळेस ती कोणती सेल झाली इलेक्ट्रोलायटिक सेल झाली. इलेक्ट्रोलायटिक सेल झाली तर ॲनोड काय असणार पॉझिटिव्ह आणि कॅथोड काय असणार निगेटिव्ह. पण जर इथं फक्त स्विच जोडला असेल किंवा फक्त जर व्होल्टामीटर जोडला असेल तर याचा अर्थ तो फक्त रिडिंग मेजर करतोय ईएमएफ मेजर करतोय व्होल्टामीटर असेल तर. मग तो काय करतोय व्होल्टामीटर की त्याच्यामध्ये ॲनोड आहे तो काय असणार निगेटिव्ह आणि कॅथोड असणार पॉझिटिव्ह. मग त्यावेळेस त्याला म्हणायचं केमिकल एनर्जी कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. हा फरक मेन डिफरन्स तुमच्या लक्षात आला आणि मग त्यामुळे तुमच्या लक्षात येतं केमिकल एनर्जी व्होल्टाइक सेलमध्ये किंवा गॅल्व्हॅनिक सेलमध्ये काय होतं केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी आणि हिअर इन इलेक्ट्रोकेमिकल सेल इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी. आता मग यासाठी प्रत्येक रिॲक्शनमध्ये आपल्याला काय केलं मला हा झिंक जो आहे डॅनियल सेलमध्ये झिंक लेफ्ट साईडला आहे म्हणजे झिंक काय झाला आपला निगेटिव्ह चार्ज आणि हा काय झाला पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा कोण आहे ॲनोड आणि हा कोण आहे कॅथोड. ओके. मग झिंकवर काय होतं आहे
ऑक्सिडेशन आणि कॉपरवर काय होतंय रिडक्शन. सो दिस इज ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन and this is reduction half reaction. By joining this we can complete the circuit. Okay, and these two jars or these two containers are again joined by salt bridge. Then what is the use of salt bridge? Salt bridge complete the connection between them. आता काय करतो बघा, सॉल्ट ब्रिज मुळे इथं काय होतंय, सॉरी इथं हा कॉपर काय करतोय, सॉरी झिंक काय करतोय, झिंक काय करतोय, Zn प्लस आयन तयार करतोय. Zn प्लस आयन करतोय म्हणजे सोल्युशन मध्ये ऑलरेडी कोणते आयन होते, तर Zn2 प्लस आयन होते आणि SO4 मायनस मायनस आयन होते. म्हणजे सोल्युशन मध्ये कोणते आयन वाढले, यानं पण Zn प्लस टाकले म्हणजे Zn प्लस वाढले म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढला. म्हणजे सोल्युशन मध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर निगेटिव्ह चार्ज कमी होईल. तर निगेटिव्ह चार्ज कमी होऊ नये म्हणून या सॉल्ट ब्रिज मधून निगेटिव्ह पार्ट आतमध्ये येतो म्हणजे Cl मायनस इकडे आतमध्ये येतो. पण हा सल्फेट आयन इकडे जाऊ शकत नाही कारण इथे कॉटन लावलेला असतो आणि मध्ये काय असतं, आगार आगार सोल्युशन असतं, त्यामुळे जेलीला एक सोल्युशन असतं, त्यामुळे इकडचं सोल्युशन इकडे जाऊ शकत नाही. पण आतमधला सॉल्ट आहे त्यातलं निगेटिव्ह आयन्स खाली येतात आणि ते निगेटिव्ह आयन्स इथल्या पॉझिटिव्ह आयनला बॅलन्स करतात आणि त्यामुळे रिॲक्शनचं पोटेन्शियल वाढत राहतं. रिॲक्शनचं पोटेन्शियल वाढत राहतं. जेवढे इथं Zn प्लस आयन देत राहील तेवढे इलेक्ट्रॉन देत राहणार इकडं, तेवढे इलेक्ट्रॉन इकडे जातील तेवढी एनर्जी तयार होणार सर्किट. ओके, सिमिलरली इथं काय होतंय बघा, तर इथं काय होतंय, याच्यावर कॉपर येऊन डिपॉझिट होते म्हणजे इथलं कॉपर 2 प्लस आयन आहे ते सगळे रॉडवर जाऊन डिपॉझिट होते. म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी कोणते आयन आहेत, तर Cu2 प्लस आयन आहे ते SO4 मायनस मायनस आहे. म्हणजे Cu2 चं कन्व्हर्जन जर कॉपरमध्ये होत असतं तर Cu2 प्लस आयन कमी होणार. मग ते कमी झालेले आयन आपल्याला कोण देणार, प्लस आयन कोण देणार, K प्लस आयन याच्यामध्ये येणार, KCl मध्ये. पॉझिटिव्ह आयन इकडे येणार, निगेटिव्ह आयन इकडे जाणार. तो सॉल्ट ब्रिज काय करणार, इलेक्ट्रोन्यूट्रलिटी मेंटेन करणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, तर या रिॲक्शनचं पोटेन्शियल वाढणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे या रॉडमधला आणि सोल्युशन मधला तो वाढणार आहे. आता हे याच्यावर अजून एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे ऑस्मोसिस आणि ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर. सो इथं काय होत असतं, ज्यावेळेस ऑस्मोटिक प्रेशर या सोल्युशनचा जास्त असतो, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सोल्युशनचा प्रेशर जास्त असतो त्यावेळेस झिंक आयन रॉडमधून खाली येतो. म्हणजे इथं सोल्युशनचा जो प्रेशर आहे, सोल्युशनचा प्रेशर ओके तो काय असणार आहे, ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर. आणि इथं काय असणार आहे, त्याच्या अपोजिट असणार आहे, सोल्युशनचा जो प्रेशर आहे, सोल्युशनचा प्रेशर आहे इट इज स्मॉलर दॅन ऑस्मोटिक प्रेशर. त्यामुळे काय होतं, हा प्रेशर कमी असल्यामुळे हा कॉपर जाऊन याच्यावर डिपॉझिट होतो. ते तुम्हाला कळालं असलं तरी लक्षात ठेवा. ते इथं कारण हा पार्ट तुम्हाला अजून शिकवायचा आहे, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, ऑस्मोसिस म्हणजे काय ते तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला समजेल चॅप्टर ज्यावेळेस. आता अशा पद्धतीने इथं काय होतंय, डॅनियल सेल कम्प्लीट होते. आता डॅनियल सेल कम्प्लीट केल्यानंतर आपण इथं काय करतो, तर या रिॲक्शनचा काय करतो आपण, EMF मेजर करतो. EMF म्हणजे काय, तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, EMF ऑफ द सेल म्हणजेच हाऊ मच पोटेन्शियल इज जनरेटेड इन द रिॲक्शन. मग हे काय असणार आहे, तर याच्यामध्ये इथं लेफ्ट साईडला काय कोण आहे, एनोड, राईट साईडला कोण आहे, कॅथोड. म्हणजेच काय म्हणणार आपण, स्टँडर्ड. आता हे E0 म्हणजे काय असतं, स्टँडर्ड EMF. स्टँडर्ड EMF म्हणजेच काय, इथं आपण बघतो तर रिडक्शन पोटेन्शियल ऑफ, आता इथं रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड EMF ऑफ म्हणजे रिडक्शन, इथं काय होतं, ऑक्सिडेशन होते म्हणजे EMF ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस स्टँडर्ड, इथे काय होते, रिडक्शन होते, कॅथोडला काय होते, रिडक्शन होते, बरोबर. म्हणजे काय होणार, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड, बरोबर. म्हणजे टोटल EMF ऑफ सेल कसा असणार आहे, टोटल EMF सेल या सेलचा टोटल EMF सेल कसा असणार आहे, इट इज अ सम ऑफ, लेफ्ट साईडला काय होतं, एनोड आहे, राईट साईडला कॅथोड आहे, एनोडवर ऑक्सिडेशन होतं, कॅथोडवर रिडक्शन होतं. ओके, हे फिक्स असतं, फक्त चार्जेस लक्षात ठेवा. डॅनियल सेल असेल किंवा डॅनियल सेल इज एक्झाम्पल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल और वोल्टाइक सेल. सो इट इज अ nothing but a galvanic cell or voltaic cell. This is the example of Daniel cell, because in Daniel cell the scientist Daniel used these two rods into different solution. He completed the circuit, so he named this cell as a Daniel cell. Okay, त्याने त्याला सूत्र नाव दिलं. पण हे कोणाचं एक्झाम्पल आहे, इट इज एक्झाम्पल ऑफ voltaic cell or galvanic cell. आता इथं याच्यामध्ये लेफ्ट साईडला काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय. म्हणून मी काय म्हटलं, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड, हे लेफ्ट साईडला एनोड आहे. आणि इथं काय म्हटलंय, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. यांची बेरीज म्हणजे टोटल सेल म्हणजे टोटल EMF ऑफ द सेल
ओके. आता दुसरी गोष्ट काय असते तर एखाद्या सोल्युशनमध्ये एखाद्या इलेमेंटचा किंवा एखाद्या इलेमेंटचा किंवा मेटलचा किंवा नॉन मेटलचा जेवढं ऑक्सिडेशन पोटेन्शियल असतं तेवढंच त्याचं रिडक्शन पोटेन्शियल असतं, फक्त साईन डिफरंट असतं. म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल पॉझिटिव्ह असेल तर रिडक्शन पोटेन्शियल काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. इक्वल अँड अपोजिट इन साईन बट इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट इन साईन. ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एन इलेमेंट इज इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन साईन. म्हणजे चिन्ह वेगळं असतं. म्हणजे जर ऑक्सिडेशन पोटेन्शियल जर ह्याचं कॉपरचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल समजा जर त्यांनी दिलं असलं, झिंकचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलं असलं ई नॉट ऑफ रिडक्शन पोटेन्शियल ऑफ झिंक दिलं असतं तर याच्यामध्ये काय होतं, झिंकचं रिडक्शन पोटेन्शियल समजा दिलं असलं 0.34 वोल्ट. आता हे जे रिडक्शन पोटेन्शियल आहे किंवा EMF जो आहे, EMF इज मेजर्ड इन द युनिट व्होल्टमध्ये मेजर केला जातो. त्यामुळे इथं व्होल्टामीटर जोडलेला असतो. व्होल्टामीटर मीन्स इट इज डायरेक्टली मेजर्ड इन द व्होल्ट. ओके, व्होल्टमध्ये मेजर केलं जातं. मग ते जे EMF आहे ते समजा 3-4 व्होल्ट आहे रिडक्शन पोटेन्शियल, आणि जे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणूया, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक, आणि इथं म्हणूया रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर. इकडे कॉपर आहे ना, तर ते किती आहे 0.76 व्होल्ट. 0.76 व्होल्ट. ओके. सो ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल यांची काय होते, डायरेक्टली इथं काय करतो आपण, बेरीज करतो. सो इथे काय करणार, ऑक्सिडेशन पोटेन्शियल 0.34 आहे आणि रिडक्शन पोटेन्शियल काय आहे 0.76 आहे. तर यांची बेरीज केली तर किती मिळणार आपल्याला, 0.34 प्लस 0.76. सो आपल्याला काय मिळेल, टोटल सेल ऑफ द टोटल EMF ऑफ द सेल. सो इथं आपल्याला काय मिळेल 1.1 व्होल्ट. 1.1 व्होल्ट. सो दिस विल बी द टोटल स्टँडर्ड पोटेन्शियल, टोटल सेल पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ द डॅनियल सेल. ओके, डॅनियल सेल. सो सिमिलरली मग याच्यामध्ये आता अजून एक याचं इक्वेशन त्यांनी रिअरेंज केलेलं आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे, E नॉट सेल इज इक्वल टू सम ऑफ स्टँडर्ड पोटेन्शियल ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. ओके. तर याच्यामध्ये दुसरं एक इक्वेशन काय सांगितलं, याच्यामध्ये दुसरी एक कंडिशन काय सांगितली, तर एखाद्या सोल्युशनचं जेवढं E नॉट ऑक्सिडेशन पोटेन्शियल असतं त्याच्या मायनस E नॉट रिडक्शन पोटेन्शियल असतं. फक्त काय केलं, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल इक्वल असते. ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल इक्वल असतं, फक्त साईन बदल, निगेटिव्ह साईन. ठीक आहे. म्हणजेच मी या ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या ऐवजी जर मला रिडक्शन पोटेन्शियल टाकायचं असेल तर मी काय म्हणणार, तर रिडक्शन पोटेन्शियलला फक्त साईन काय देणार, निगेटिव्ह देणार. सो जर मी हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड म्हटलं तर काय होणार, मायनस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड होणार. बरोबर ना, साईन फक्त बदलेल. सो मला इथं एनोडच्या ठिकाणी जर मी रिडक्शन पोटेन्शियल मला घ्यायचं असलं तर मी रिडक्शन पोटेन्शियल कसं टाकणार इथं, तर हे इक्वेशन कसं होईल सांगा मला. त्यामध्ये काय होईल, E नॉट सेल ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड मायनस एनोड प्लस E नॉट रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. मग हेच इक्वेशन मी रिअरेंज करतो. पॉझिटिव्ह टर्म अगोदर लिहितो, निगेटिव्ह टर्म नंतर लिहितो. काय म्हणा, E नॉट म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस E नॉट रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड. E नॉट सेल. समजलं काय झालं, इक्वेशन कसं झालं काय, म्हणजे मी काय केलं इथं फक्त रिडक्शन पोटेन्शियल. आता तुम्ही म्हणाल हे असं का केलं, त्याचं रिझन काय आहे, तर याच्यामध्ये मी रिडक्शन पोटेन्शियल काय घेतलं आहे, तर तुम्हाला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, म्हणजे आता बुकमध्ये आपण बघणार आहे, हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये आपल्याला तेच दिलेलं आहे. तर इथं ज्या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या सगळ्या रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू आहेत. त्या सगळ्या व्हॅल्यू कशी आहेत, रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू आहेत. मग तुम्हाला रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू दिल्या जातात आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं असतं, त्याचा टोटल EMF ऑफ द सेल काढायचं असतं. म्हणजे टोटल EMF द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ द रिॲक्शन. सो व्हॉट इज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल? What is standard reduction potential? Means the potential which is measured, it is experimental values, potential of electrodes measured in standard condition. Standard condition कोणते आहेत, तर हे जे स्टँडर्ड कंडिशन याच्यामध्ये असतात त्या स्टँडर्ड कंडिशन काय बघा. तर याच्यामध्ये स्टँडर्ड कंडिशन असते. पहिली कंडिशन म्हणजे याच्यामध्ये जे सोल्युशन यूज केले जातात, म्हणजे इथं झिंक सल्फेट सोल्युशन वापरले, इथे कॉपर सल्फेट सोल्युशन वापरले, जे सोल्युशन वापरले ते सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते असतं 1 मोलर.
कॉन्सन्ट्रेशन काय असतं 1 मोल. ओके. टेम्परेचर जे यूज केलं जातं टेम्परेचर घेतलं जातं ते 298 केल्विन. टेम्परेचर किती घेतलं जातं 298 केल्विन. कॉन्सन्ट्रेशन जे घेतलं असतं ते 1 मोल सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन असतं 1 मोल पर लिटर. आणि तिसरं त्याच्यामध्ये जर प्रेशर म्हणजे एखादा जर गॅसेस इलेक्ट्रोड जर असेल तर त्याचा जो प्रेशर असतो तो प्रेशर असतो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. राहुल काय झालं काय नाही झालं. आणि याच्यानंतर 4 नंबरची कंडिशन म्हणजे याच्यामध्ये म्हणजे आता बघा इथं काय केलं टेम्परेचर घेतलं 298 केल्विन म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस. जो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सोल्युशन दोन्ही वापरले त्यांचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर असणार आहे. सो त्याच्यानंतर जे जर एखादा गॅसेस इलेक्ट्रोड असेल तर प्रेशर मेंटेन केला जातो. प्रेशर असतो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. दीज आर द स्टँडर्ड कंडिशन्स. दीज आर द स्टँडर्ड कंडिशन्स. ओके. सो या स्टँडर्ड कंडिशन याच्यामध्ये यूज केलं जातं. आणि या स्टँडर्ड कंडिशनला ज्यावेळेस त्याचा EMF मेजर केला जातो इन व्होल्टमध्ये मेजर केला जातो तो त्याचा असतो स्टँडर्ड EMF व्होल्ट. सो स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल त्याला काय म्हणतात स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ESRP किंवा त्याला असं केलं तर E0RP. दिस इज अ नोटेशन यूज फॉर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हे गॅल्व्हॅनिक सेलमध्ये आपण मेजर करतो. आणि गॅल्व्हॅनिक सेलमध्ये स्टँडर्ड रिडक्शन जे मेन्शन केलेलं आहे इथं जो तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यू इकडे व्होल्टमध्ये दिलेले आहेत आणि इकडे तुम्हाला जे इलेक्ट्रोड यूज केले ते दिलेले आहेत. मग याच्यामध्ये जो स्टँडर्ड वापरलेला आहे तो कन्सिडर केला आहे हायड्रोजन. तो काय कन्सिडर केला आहे हायड्रोजन गॅस. आणि हायड्रोजनची डायरेक्टली स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू 0 कन्सिडर केली आणि हायड्रोजन रिडक्शन करतो. सो स्टँडर्ड आणि त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन अँड स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इट इज कन्सिडर्ड ॲज अ 0 विदाउट डुईंग एक्सपेरिमेंट. तिथे कोणता एक्सपेरिमेंट केला नाही डायरेक्टली काय कन्सिडर केलं ते 0. सो स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इज 0 और स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इज 0. बरोबर. आणि मग त्याच्यापासून इथं जर तुम्ही या चार्टमध्ये बघितलं तर याच्यामध्ये काहीच्या स्टँडर्ड रिडक्शन व्हॅल्यू आहेत त्या पॉझिटिव्हमध्ये आहेत आणि काही निगेटिव्हमध्ये. ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत तेवढे जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू ते असतात स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. ते काय असतात स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आणि ज्यांची पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते स्टँडर्ड रिडक्शनची ते असतात ऑक्सिडायझिंग एजंट. ते काय असतात ऑक्सिडायझिंग एजंट. सो इन दिस वे दिस इलेक्ट्रोड्स मीन्स redox reaction and process of electrodes are studied by using redox reaction. So these are the nothing but the redox reaction means there is a oxidation or reduction which is present in the electrode. Okay. So this is the only explanation which is given. So standard reduction potential standard reduction potential म्हणजे काय तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल मेजर केलेलं असतं इन द स्टँडर्ड कंडिशन. स्टँडर्ड कंडिशन कोणते असतात जेव्हा ते जे दोन इलेक्ट्रोड सोल्युशनमध्ये डीप करतो त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं 1 मोलर. टेम्परेचर किती असतं 290 डिग्री म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस. आणि त्याच वेळेस प्रेशर किती असतो 1 ॲटमॉस्फेरिक. म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे काय तर पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड मेजर इन स्टँडर्ड कंडिशन. स्टँडर्ड कंडिशनमध्ये मेजर करतोय. मग स्टँडर्ड कंडिशन कोणते सांगा 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे 290 केल्विन. कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर. प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि स्टँडर्ड म्हणजे इथं जो इलेक्ट्रोड स्टँडर्ड कन्सिडर केला आहे तो कोणता इलेक्ट्रोड आहे हायड्रोजन. सो त्याला म्हणतात SHE. चौथी कंडिशन काय असते जो स्टँडर्ड यूज केला असतो त्याला म्हणतात शी. ओके SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. SHE म्हणजे काय स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. समजलं तुम्हाला. ओके. सो इथं म्हणजे हे जे रिडक्शन पोटेन्शियल मेजर केलेलं आहे तिथं हे सगळे जे रिडक्शन पोटेन्शियल मेजर केलेले त्यामध्ये जो ॲनोड आहे ॲनोड डॅनियल सेल ॲनोड आहे त्या ठिकाणी कोण वापरला आहे हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरलेला आहे. आणि हायड्रोजन इज अ गॅस. सो त्यांची अरेंजमेंट जरा वेगळी आहे ते आपण आता बघणार नाही. फक्त तुम्ही लक्षात ठेवा स्टँडर्ड इलेक्ट्रोड कोणता वापरला आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल किती असतो 0. ओके. मग जेव्हा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल निगेटिव्ह असेल त्यावेळेस तो काय असतो इट इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आणि जेव्हा तो पॉझिटिव्ह असतो त्यावेळेस तो काय असतो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके समजले. सो दिस इज द एक्सप्लेनेशन विच इज गिवन इन दिस पॉईंट. सो हे जे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडेसे शॉर्ट नोटमध्ये लिहून घ्या. ओके. सो हे जो पार्ट आहे तो सगळा तुम्हाला 12th मध्ये जो इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये आहे.
ओके, इथं आपण आज थांबणार. याच्यामध्ये काय डाऊट आहे का कोणाला?